एका गरीब शेतकऱ्याने सोमवती अमावस्येच्या दिवशी फक्त एक वाटी दही भात दान केला आणि त्यानंतर त्याच्या आयुष्यात अशी घटना घडली की संपूर्ण गाव आश्चर्यचकित झाले. हा केवळ योगायोग होता की अधिक मासातील सोमवती अमावस्येची दिव्य फळ? आजची ही कथा शेवटपर्यंत ऐका, कारण कदाचित या कथेत दडलेला संदेश तुमचेही जीवन बदलू शकतो. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात तुळशीदास नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. तुळशीदास मनाने अतिशय चांगला होता, पण नशीब मात्र त्याच्या बाजूने नव्हते. वर्षानुवर्ष शेतीत नुकसान होत होते, कर्ज वाढत होते, घरात आजारी आई, पत्नी आणि 2 लहान मुले होती. तुळशीदास रोज सकाळी उठून देवापुढे हात जोडत असे. देवा, मी मेहनत करतो, प्रामाणिकपणे जगतो, पण माझ्यावर एवढी संकटे का? पण दिवसागणिक परिस्थिती आणखी कठीण होत गेली. एके दिवशी गावात एक वृद्ध संत आले. गावातील लोक त्यांच्या दर्शनासाठी गर्दी करू लागले. तुळशीदासही आपल्या दुःखाने व्याकुळ होऊन संतांच्या भेटीस गेला. संतांनी त्याच्याकडे पाहिले आणि शांतपणे विचारले, बाळा, इतका चिंताग्रस्त का दिसतोस? तुळशीदास आपल्या आयुष्यातील सर्व दुःख त्यांच्यासमोर मांडले. संत काही क्षण शांत राहिले, मग म्हणाले, यावर्षी अधिक मासातील सोमवती अमावस्या येत आहे. त्या दिवशी श्रद्धेने दही भाताचा उपाय कर. कोणत्याही गरजू व्यक्तीला प्रेमाने दही भात दान कर, पण लक्षात ठेव, निस्वार्थ भावनेने करायचं आहे. तुळशीदासने नम्रपणे विचारले, महाराज, यामुळे माझी सर्व संकटे दूर होतील का? संत हसले. संकटे कधीकधी लगेच जात नाहीत, पण परमेश्वर कृपेचे दरवाजे नक्की उघडतो. दिवस गेले. अखेर अधिक मासातील सोमवती अमावस्या आली. तुळशीदासच्या घरात खाण्यासाठीही फार काही नव्हते, तरी त्याच्या पत्नीने थोडा भात शिजवला आणि त्यात दही मिसळून एक छोटी वाटी तयार केली. पत्नी म्हणाली, आपण स्वतः अडचणीत आहोत, हा दही भात दान केल्याने आपल्यासाठी काय उरेल? तुळशीदास म्हणाला, देवावर विश्वास ठेवूया. दोघांनी देवाची प्रार्थना केली. तुळशीदास दही भात घेऊन गावातील मंदिराजवळ गेला. तेवढ्यात त्याला एक वृद्ध भिकारी दिसला. त्या वृद्धाच्या चेहऱ्यावर उपासमारी स्पष्ट दिसत होती. तुळशीदासने प्रेमाने त्याला दही भात दिला. वृद्धाने तो प्रसाद स्वीकारला. त्याच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू आले. तो म्हणाला, बाळा, आज तू मला अन्न नाही दिलंस, तू मला जगण्याची शक्ती दिलीस. तुळशीदासने नम्रपणे त्याचे आशीर्वाद घेतले आणि घरी परतला. दुसऱ्या दिवशी काही विशेष घडले नाही. तिसऱ्या दिवशीही काही बदल दिसला नाही. आठवडा गेला. तुळशीदासच्या मनात विचार करू लागला, कदाचित माझी श्रद्धा अपुरी पडली असेल, पण तरीही त्याने विश्वास सोडला नाही. एक दिवस अचानक गावात एक मोठी कृषी कंपनी आली. त्यांना प्रयोगासाठी काही जमीन भाड्याने हवी होती. गावातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी योग्य नव्हत्या. तुळशीदासची जमीन त्याच्या निकषामध्ये बसली. कंपनीने त्याला चांगली रक्कम देण्याचा प्रस्ताव दिला. तुळशीदास आश्चर्यचकित झाला. त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच आर्थिक दिलासा मिळाला. काही महिन्यांनी आणखी एक चांगली बातमी आली. त्याच्या आईची तब्येत सुधारू लागली. ज्या आजारामुळे वर्षानुवर्ष त्रास होत होता, त्या हळूहळू आराम मिळू लागला. घरातील वातावरण बदलू लागले. पूर्वी सतत भांडणे आणि तणाव असायचा, आता घरात शांतता आणि आनंद वाढत होता. एका रात्री तुळशीदासला स्वप्न पडले. त्याला तेच वृद्ध दिसले. संत म्हणाले, बाळा, दही भाताचा उपाय हा केवळ अन्नदान नव्हता, तो तुझ्या श्रद्धेची परीक्षा होती. तुळशीदास नम्रपणे ऐकत राहिला. संत पुढे म्हणाले, जेव्हा मनुष्य स्वतःच्या अभावातही दुसऱ्याचा विचार करतो, तेव्हा ईश्वर त्याच्या आयुष्यात नवीन मार्ग निर्माण करतो. स्वप्न संपले. तुळशीदास जागा झाला. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. वर्षभरात त्याच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल झाले. कर्ज फेडण्यास सुरुवात झाली. मुलांचे शिक्षण व्यवस्थित सुरू झाले. शेतातली चांगली उत्पादनं मिळू लागली. गावातील लोक आता त्याच्याकडे आदराने पाहू लागले. एक दिवस गावातील एका तरुणाने त्याला विचारले, काका, तुमचे नशीब अचानक कसे बदलले? तुळशीदास हसला. तो म्हणाला, नशीब एका दिवसात बदलत नाही, पण श्रद्धा, सेवा आणि दान यांच्या माध्यमातून जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
त्यानंतर दरवर्षी सोमवती अमावस्येला तुळशीदास दही भाताचा प्रसाद करू लागला. तो गरीब, गरजू आणि भुकेल्या लोकांना प्रेमाने वाटू लागला. त्याच्यासाठी जो उपाय आता केवळ धार्मिक विधी राहिला नव्हता, तो करुणा, दया आणि मानवतेचा उत्सव बनत होता. कथेतून मिळणारा संदेश. मित्रांनो, या कथेतून आपल्याला एक महत्त्वाचा संदेश मिळतो. अधिक मास, सोमवती अमावस्या, दान आणि पूजा यांना धार्मिक परंपरांमध्ये विशेष महत्त्व दिले जाते. परंतु कोणताही उपाय हा जादूची कांडी नसतो. त्यामागील श्रद्धा, सकारात्मक विचार, निस्वार्थ सेवा आणि दुसऱ्यांच्या मदतीची भावना हेच खरे सामर्थ्य असते. दही भात दान करण्याची परंपरा अनेक ठिकाणी शांती, समाधान आणि पुण्य कर्माशी जोडली जाते. अशा कृतींमुळे समाजात मदत, करुणा आणि एकोप्याची भावना वाढते. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमो शिवाय लिहायला विसरू नका. तसेच अधिक मासातील सोमवती अमावस्येबद्दल तुमचे अनुभव असतील तर नक्की शेअर करा. भेटूया नवीन प्रेरणादायी कथेत. धन्यवाद.